विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर निलेश लोंढे आणि आपण BA तृतीय वर्षातील सत्र क्रमांक 6 म्हणजे 6व्या सत्रातील पेपर क्रमांक 13 ज्याला GEMAR 2 असं म्हटलं जातं, त्या पेपरचं नाव आहे भाषा विज्ञान आणि व्याकरण. हा पेपर आपण अभ्यासणार आहोत. भाषा विज्ञान आणि व्याकरण या पेपरच्या नावामध्येच आपल्याला दोन संकल्पना अगदी स्पष्ट दिसून येतात: भाषा विज्ञान आणि व्याकरण. व्याकरण ही संकल्पना वेगळी आहे आणि भाषा विज्ञान ही संकल्पना वेगळी आहे. या दोन्हीमध्ये कधीच गोंधळ होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही अभ्यासक्रमाकडे लक्ष दिलं तर यावर्षीचा जो आपला अभ्यासक्रम आहे त्यामध्ये तुम्हाला मागच्या सत्रामध्ये 3 पेपर होते, त्यापैकी आपण साहित्य विचार हा घटक अभ्यासला होता आणि त्याच क्रमानं आपण 6व्या सत्रामध्ये भाषा विज्ञान आणि व्याकरण ही अभ्यासपत्रिका अभ्यासणार आहोत. मागच्या काळामध्ये प्रकृतीच्या कारणास्तव आपण थोडंसं उशीर झाला आपल्याला. तर आपल्या या सत्रामध्ये आपल्याला जी प्रकरणं आहेत ती प्रकरणं मी इथं दिलेली आहेत. यामध्ये भाषा म्हणजे काय, भाषेचे परिवर्तन कसं केलं जातं, प्रमाण भाषा आणि बोलीभाषा काय असते, हे 3 जे घटक आहेत ते 3 घटक भाषा विज्ञान या संकल्पनेशी संबंधित आहेत. तर विभक्ती विचार, प्रयोग विचार हे घटक व्याकरणाशी संबंधित आहेत. तर आज आपण व्याकरणाशी संबंधित घटकामध्ये प्रयोग विचार हा घटक अभ्यासणार आहोत. तर प्रयोग विचार हा अतिशय महत्त्वाचा असा व्याकरणिक घटक आहे. तो वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा विचारला जातो. त्यामुळे आपण प्रयोगाविषयीची चर्चा करूयात. म्हणजे प्रयोग विचार हा व्याकरणाचा मध्यवर्ती भाग आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. मग जर तुम्ही प्रयोग विचार याचा जर अभ्यासच केला नाही तर तुमचा व्याकरणाचा अभ्यास झाला असं म्हणता येत नाही. आणि तुमचे बाकीचे सगळे जे व्याकरणाचे अभ्यासाचे घटक आहेत, दुसरे जे मुद्दे आहेत, ते सगळे या प्रयोग विचाराशी संबंधित आहेत. एवढा हा महत्त्वाचा असा हा घटक आहे आणि म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. जर आपण लक्ष दिलं तर अगदी सोपा असा हा घटक आहे आणि लक्ष जर दिलं नाही तर हा घटक आपल्याला समजणार नाही. तर या घटकामध्ये जे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे की वाक्यातले आपल्याला कर्ता, कर्म आणि क्रियापद हे 3 घटक समजले पाहिजे. कर्ता कशाला म्हणतात, कर्म कशाला म्हणतात आणि क्रियापद कशाला म्हणतात. तर आपल्या मराठीमध्ये एक सोयीची गोष्ट ही आहे की या कर्त्याची आणि क्रियापदाची जी जागा आहे ती निश्चित झालेली आहे. जेव्हा आपण एखादं वाक्य उच्चारतो किंवा वाक्य म्हणतो तेव्हा त्यामध्ये एकदम शेवटी जो येतो ते शक्यतो क्रियापद असतं. म्हणजे मी घरी जातो, मी घरून येतो, मला भूक लागते, मी अभ्यास करतो, यामध्ये जातो, येतो, करतो हे जे सगळे शेवटी येणारे शब्द आहेत ते क्रियापद असतात. ते क्रिया दर्शवतात. क्रियापद म्हणजे क्रिया दर्शवणं, ते जाणारीची क्रिया, येण्याची क्रिया. आणि जो पहिला घटक असतो मी, तू, तो, त्याला, तर हे जे घटक आहेत हे कर्ता असतात. म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला जे येतात ते कर्ता असतं, वाक्याच्या शेवटी जे असतं ते क्रियापद असतं. हे ढोबळपणे आपण ओळखण्यासाठीचा एक भाग केला. परंतु असं सांगितलं जातं की जी वाक्यातली क्रिया असते म्हणजे वाक्याचा जो अर्थ पूर्ण करतो, विधान पूर्ण करतो असा शब्द किंवा शब्दांचा समूह जो असतो त्याला क्रियापद म्हटलं जातं. ही क्रिया जो करत असतो त्याला कर्ता म्हटलं जातो आणि कर्ता ज्याच्यावर ही क्रिया करत असतो त्याला कर्म म्हटलं जातं. तर आता प्रयोग हा जो घटक आहे हा या तिन्हीच्या जुळवणीचा घटक आहे. म्हणजे कर्ता, कर्म आणि क्रियापद यांचा परस्परांशी संबंध काय आहे, तो कसा आहे, त्यांची जुळवणी कशा प्रकारे केलेली आहे याच्यावर आधारित हा प्रयोग विचार असतो. म्हणजेच आता 3च गोष्टी असू शकतात. जुळणी म्हणजे काय, तर समजा एखाद्या वाक्यामध्ये कर्ता मुख्य असू शकतो
म्हणजे सांगणाऱ्याला कर्त्याविषयी सांगायचं असेल, किंवा सांगणाऱ्याला कर्माविषयी सांगायचं असेल, किंवा सांगणाऱ्या क्रियाविषयी सांगायचं असेल. समजा एखादं शिक्षक आहेत शाळेमध्ये आणि त्यांनी एखाद्या मुलाला मारलं. समजा त्याचं नाव अविनाश असेल. तर आता आपण असं म्हणूयात की अविनाशला सरांनी मारले किंवा चांगले ठोकून काढले. आता याच्यामध्ये ज्याला जे सांगायचं असेल, जी गोष्ट महत्त्वाची असेल त्याच्यावर तो जोर देईल. जर अविनाश जर एखाद्याचा शत्रू असेल तर तो म्हणेन अरे त्या अविनाशला मारलं, बरं झालं मारलं, है ना. मग त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय की अविनाशला. एखाद्याला असं सांगायचं असेल की सर महत्त्वाचे आहेत, तर त्यांनी सांगितले अरे सरांनी मारलं. कोणी मारलं? सरांनी मारलं. याच्यामध्ये सुद्धा कोण मारणार आहे? तर कर्ता महत्त्वाचं आहे. मग कसं मारलं, कुठं मारलं, कशावर मारलं? अविनाशच्या पाठीवर मारलं, अविनाशच्या पोटावर मारलं, अविनाशच्या पायावर मारलं, अविनाशच्या हातावर मारलं. तर जिथं मारलं, ज्याच्यावर तो मारण्याचा प्रयोग झाला ते असेल कर्म. आणि मारण्याची जी क्रिया आहे, कशानं मारलं? छडीनं मारलं, टिकरानं मारलं, हातानं मारलं, खूप मारलं, कमी मारलं. तर हे जे सगळे मारण्याची जी प्रक्रिया आहे, ठोकण्याची जी प्रक्रिया आहे शिक्षकांकडून, तर ज्याला जे अपेक्षित असतं ते त्याच्यावर तो जोर देईल. आणि तो जोर जेव्हा देईल त्या शब्दावर, तेव्हा काय होईल? तेव्हा त्या वाक्याचं स्वरूप बदलेल. आणि जेव्हा त्या वाक्याचं स्वरूप बदलेल तेव्हा आपोआपच त्या वाक्याचा प्रयोग सुद्धा बदलेल. तर असा हा जो भाग आहे, हा कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्याशी संबंधित आहे आणि म्हणून हा अतिशय महत्त्वाचा आहे. आता असे जे क्रियापद आहेत, असे जे कर्म आहेत किंवा असे जे नाम आहेत, कर्ते आहेत, आणि त्यांचे जे एकमेकाशी जुळवणी आहे, त्याच्यावरून 3 प्रकारचे प्रयोग पाडले जातात. आता याच्याविषयीची सविस्तर माहिती आपल्या पुस्तकामध्ये, नोट्समध्ये उपलब्ध आहे. मी तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं त्याचं विश्लेषण करतो. मला वाटतं की तुम्हाला हे लक्षात आलं असेल की कर्ता म्हणजे काय, कर्म म्हणजे काय आणि क्रियापद म्हणजे काय. ढोबळपणे एखादा जर शब्द असेल, एखादं वाक्य असेल की मी पेरू खातो, तर याच्यामध्ये खातो हे क्रियापद आहे, मी हे कर्ता आहे, आणि खाण्याची क्रिया ही कोणावर होते? पेरूवर होते, म्हणून तो कर्म आहे. तर अशा पद्धतीने हे कर्ता, कर्म, क्रियापद जेव्हा एकत्र येतात तेव्हा वाक्य तयार होतं. आणि त्याच्यामध्ये जे महत्त्वाचं असेल त्याच्यावर माणसं जास्त लक्ष ठेवतात. आणि याच्यावरून 3 प्रकार आपल्या प्रयोगामध्ये पडतात. पहिला प्रकार आहे कर्तरी प्रयोग, दुसरा प्रकार आहे कर्मणी प्रयोग, आणि तिसरा प्रकार आहे भावी प्रयोग. आता कर्ता, कर्मणी आणि भावे या प्रयोगाच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येतं. कर्तरी प्रयोग म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्ता महत्त्वाचा असतो. कुणी केलं, म्हणजे करणारा कोण आहे, कुणी केलं हे त्यांना सांगायचं असेल. समजा एखाद्या व्यक्तीनं चोरी केली, तर त्याला नाव सांगायचं असतं. अरे त्या रामानं चोरी केली, त्या मुलीनं चोरी केली, त्या मुलानं चोरी केली, म्हणजे कोणी केली हे सांगायचं असतं. तेव्हा बाकीच्या गोष्टी कमी महत्त्वाच्या असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असते? कुणी केलं हे सांगणं, म्हणजे कर्तरी प्रयोग झाला. नंतर असतो कर्मणी प्रयोग. कुणावर झालं, चोरी कुणाच्या घरी झाली, कशानं झाली, काय झाली, याच्यामध्ये जर कोणाला आवड असेल तर त्याला कर्मणी प्रयोग असं म्हणतात. आणि तिसरा असतो भावे प्रयोग. भावे प्रयोग म्हणजे जिथे कर्मही महत्त्वाचं नसतं आणि कर्ताही महत्त्वाचं नसतो, तिथं फक्त काय घडलं हे सांगणं महत्त्वाचं असतं. तर याला काय म्हणतात? भावे प्रयोग असं म्हणतात. तर हा जो 3 प्रकार आहेत, हे 3 प्रकार पूर्णपणे वाक्याच्या अर्थाशी आणि वाक्याच्या जुळवणुकीशी संबंधित आहेत. म्हणजे जर कर्त्याला महत्त्व असेल तर आपण लक्षात घेऊ शकतो की क्रियापद हे कर्त्याच्यानुसार बदलेल, कारण कर्ता महत्त्वाचा आहे. जर कर्ता महत्त्वाचा नसेल आणि कर्म महत्त्वाचं असेल तर साहजिकच कर्माला महत्त्व असेल, तिथं
कर्ता महत्व नसेल, क्रियापदावर आणि कर्त्यावर सुद्धा कुणाचं नियंत्रण असेल तर कर्माचं नियंत्रण असेल. आणि जर क्रियापद महत्वाचं असेल, त्याचं जर ते सांगायचं असेल की कोणती क्रिया घडली हे जर सांगायचं असेल तर तिथं बऱ्याच वेळेस कर्ता नसेलही, कर्त्याची गरजच नाही, कारण की फक्त आपलं कर्म सांगायचं. म्हणजे आपण म्हणतो जेवला का, आपण काय म्हणतो हो जेवलो. इथं मी जेवलो असं आपण म्हणतच नाही, तिथं कर्ता सुद्धा बऱ्याच वेळेस नसतो, कारण की तिथं क्रियापद हे सांगायचं असतं. तर अशा पद्धतीनं हे जे 3 प्रयोग आहेत, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग, हे पूर्णपणे कशावर आधारित आहेत तर कर्ता, कर्म आणि क्रियापदावर. तर क्रियापदाविषयीचं जे प्रकार आहेत ते या नोट्समध्ये सविस्तर दिलेले आहेत थोडे थोडे. परंतु क्रियापद हे शेवटी येतं, ते एका शब्दाचं असतं किंवा संयुक्त स्वरूपाचं असतं, 2 शब्दाचं सुद्धा असतं. शब्दाच्या जाती हा घटक तुम्हाला 11वी-12वीला झालेला आहे, तेव्हा त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल. तर इथं आपण हे 3 प्रयोग आपण लक्षात घेतले पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचे की हे वाक्याचे घटक आहेत. म्हणजे जसं आपण वाक्य उच्चारतो, आपण जसं वाक्य बोलतो, त्या बोलण्यामध्ये जो अर्थ महत्त्वाचा असतो, जे आपल्याला सांगायचं असतं, त्याच्यावरून हे प्रयोग ठरत असतात. त्याच्यावरून वाक्याचे शब्द एकमेकाशी जोडलेले असतात. तर हे कसे जोडलेले असतात, त्यांची जुळवणी कशा पद्धतीची असते, त्याचं व्याकरणिक स्वरूप कसं असतं, याची चर्चा आपण पुढच्या तासामध्ये करूयात. इथे थांबूयात. धन्यवाद.